नमस्ते फ्रेंड्स, एम नागरोजी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा ब्लॉग आपला महाशिवरात्री निमित्त आपण धायरेश्वर मंदिर धायरी या ठिकाणी आलेलो आहेत. आयुषला विचारलं कुठं आलो तर आयुष धैर्य असं काहीतरी सांगत होता. तर नारळ घेतलेले धायरेश्वर मंदिरात वाहण्यासाठी. तर मित्रांनो, धायरेश्वर मंदिराचा हा 350 वर्षापूर्वीचा जुना इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी जेतुजी बाबा हे शिखर शिंगणापूर या साताऱ्याकडे दर्शनासाठी जात होते. तर तिथून परत येताना त्यांना गोसाव्याच्या रूपामध्ये महादेवाने दर्शन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या धायरेश्वर मंदिराची स्थापना झालेली आहे. जेतुजी बाबा यांची समाधी व त्या ठिकाणी त्यांनी कोरलेल्या 7 शिवलिंग आजही धायरेश्वर मंदिराच्या तिथे पाहायला भेटतात. आणि हा धायरेश्वर मंदिराचा परिसर 4.5 एकरमध्ये वसलेला असून झाडे व झुडपे या ठिकाणी भरपूर आहेत. सर्व निसर्गरम्य वातावरण आहे. बघा, धायरेश्वर मंदिरामध्ये आज समोर बघताय ते पायऱ्यावर लाईन किती मोठी लागलेली आणि बघा मित्रांनो, खूप मोठी अशी लाईन आहे. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याची वेगळी लाईन आणि इकडं राईट साईडला जे बघतोय ते आपण मुखदर्शनाची वेगळी लाईन आहे. मुखदर्शन प्लस डायरेक्ट मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याची लाईन. आम्ही थोडंसं लाईनमध्ये थांबलो आणि नंतर मुखदर्शन घेण्यासाठीच आम्ही पुढे निघालो. कारण आयुषला थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे ऊन पण पडलं होतं. आणि निसर्गरम्य वातावरण बघा, वडाचे झाड केवढे आहे मित्रांनो. 4.5 एकरमध्ये हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दत्तगुरूचे मंदिर दिसेल, स्वामी समर्थ महाराजांचा मठ पण या ठिकाणी आहे. आणि महाशिवरात्रीनिमित्त बघा सजावट केलेली, छान प्रकारे अशी सजावट केलेली. आता आज इथं खूप गर्दी आहे मित्रांनो आणि तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण परिसर एक ना एक तिथली पूर्ण सर्व माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा आपण मोठा व्लॉग बनवून तुम्हाला एकदम आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. तर मंदिरामध्ये जाऊन देत नव्हते, डायरेक्ट मुखदर्शन घेण्यासाठी. एक मित्राला रिक्वेस्ट केली आणि त्याला म्हणलं यूट्यूबचं चॅनल आहे, मंदिरामध्ये जाऊन थोडंसं व्हिडिओग्राफी करायची. व्हिडिओग्राफी करायला पण तिथं अलाउड नाही आहे, त्यांची परमिशन घ्यावं लागते अगोदर. तर मी लपून छपून थोडेसे व्हिडिओ काढत होतो. तरी एक मॅडमने मला थांबवलं व्हिडिओ काढताना. त्याच्यानंतर एक मित्राची परमिशन घेऊन मी पूर्ण असा व्हिडिओ काढलेला आहे. बघा, तुम्हाला दाखवतो शिवलिंगाचा, पुढे येईलच तो व्हिडिओ. हा जो समोर बसलेला आहे मित्र, त्यानेच मला हे केलं होतं मोबाईल बंद करा म्हणून. तर त्यालाच नंतर रिक्वेस्ट करून त्याच्याकडनंच आपण थोडीशी व्हिडिओग्राफी करून घेतलेली तिथं. तुम्हाला दाखवतो पुढं पूर्ण असा व्हिडिओ आहे. मुखदर्शन झालेलं आहे मित्रांनो. बघा आता इथं कोणाला पण थांबून देत नव्हतं, खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे मुखदर्शन घ्यायचं आणि पुढे सरकायचं. आणि आतमध्ये जे दर्शन घेतात लोक, त्याची वेगळी लाईन होती, त्याला 1-1.5 तास लागत होता. त्याची खूप मोठी लाईन होती. ते बघा शिवलिंग आहेत आणि ते आतमधून जे दर्शन घेण्याची लाईन मोठी असल्यामुळं आपण बाहेरच्या साईडने चालतो. बघा, रात्रीच्या वेळेस तर एकदम लखलखाट असा प्रकाश असतो इथं आणि एकदम छान असं मंडप वगैरे, जे की लाईनमध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये आहेत त्यांच्यासाठी मोठा मंडप वगैरे बनवला आहे. आणि बाकी खेळणे वगैरे लहान मुलांसाठी इथे आलेले आहेत, रातपाळणा वगैरे नाही का. त्याला आपण आज खूप गर्दी असल्यामुळे तुम्हाला काहीच गोष्टीची माहिती सांगितली.